विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हल्ला आहे त्याचा मी प्रत्यक्ष प्रवीण स्वामी आणि पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। अगदी जन्मापासून या शहरात राहत असल्यानं इथे असलेल्या प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक दर्ग्यामध्ये, प्रत्येक मस्जिदीमध्ये सर्व धर्म समभाव राखला गेलेला आहे। एक शांततेचं वातावरण या शहरामध्ये गेली अनेक वर्ष होतं, पण मागच्या काही वर्षामध्ये आपण झालेल्या घटना पाहता इथं उमरगा शहरामध्ये येणारी जी दररोज 10,000च्या आसपास जनता आहे, विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतंय। अनेक जणांनी व्यक्त केल्याप्रमाणे 14, 15, 16, 17 वर्षाची मुलं त्यांना वेगवेगळी आमिष दाखवून, त्यांना ऐश्वर्याची जिंदगी दाखवून निषेध मोर्चाला उपस्थित आपण सर्वजण आहात। हे काय उमरगा शहरात घडलेली घटना ही निषेधार्थ आहे, मी सांगायची गरज नाही, सगळ्यांनी त्या बाबतीतलं विवेचन केलेलं आहे। मी त्या बाबतीत जास्त बोलणार नाही, पण या तालुक्याचा माजी आमदार म्हणून मी प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो सगळ्यांनाच की अशा घटनेचा नुसता निषेध करून भागणार नाही। तर आता आपणाला बोलत असताना शिंदे कैलासने सांगितलं की सर्व पक्षाच्या नेते मंडळींनी एकत्रित येऊन एक विचारधारा घेऊन एक काहीतरी अजेंडा ठरवून त्या पद्धतीने काम केलं पाहिजे। इथं होतंय असं पोलीस प्रशासनाला नुसता दोष देऊन भागणार नाही। अवैध धंदे आहेत, ते चालवणारे कोण आहेत त्याची माहिती सुद्धा पोलीस प्रशासनाला दिली गेली पाहिजे। त्यांनाही माहित असतं। त्यांना माझं जाहीर आव्हान असेल या सर्व पक्षीय नेते मंडळीच्या वतीनं प्रत्येकाने केलं, मी करतो, आपण हे अवैध धंदे जोपर्यंत थांबवणार नाहीत तोपर्यंत अशा घटनांना आळा बसणार नाही। अवैध धंद्यातून पैसा निर्माण करणे आणि पैशातून दहशत निर्माण करण्याचं काम आणि काही युवकांना वाम मार्गाला झालं असं की आपल्याला कामधंदा नसल्यामुळं काही युवक सुद्धा थोडे फार पैसे त्यांना उपलब्ध करून दिले, ऐशोआरामसारखं जीवन, चित्रपटात दाखवल्यासारखं जीवन दाखवायला सुरुवात केली की आम्ही त्या आमिषाला एक विशिष्ट वयात सगळेजण बळी पडत असतात। त्यामुळे काही तरुण त्याला बळी पडत आहेत। घरच्या कुटुंबाच्या सदस्यांनी सुद्धा आपला मुलगा काय करतोय याच्याही दक्षता घेणं हे आपलं पहिल्यांदा कर्तव्य असं मी समजतो। आपण या गोष्टीचा निषेध करतोय। याच्या आधी सुद्धा अशाच पद्धतीनं या ठिकाणी जीवघेणे हल्ले झालेत। नाही कुणा तरी पुढाऱ्याने त्याला फोन करावा आणि सांगावं माझा माणूस आहे, तुझा माणूस आहे, याला करू नको, धरू नको, असं जर कोणी सांगितलं असेल तर पोलिसांना सुद्धा माझं नम्रपणाचं निवेदन आहे, तुम्ही तशी पोलीस डायरीला नोंद घ्या। ज्या कोणी तुम्हाला तसं सूचना केल्या त्याचे नाव लिहून ठेवा आणि लोकांना सांगून द्या ना, ज्यांचे फोन असतील। जग बदललंय, बदलतं तंत्रज्ञान आहे, अँड्रॉइड मोबाईल आहे, तुमच्या सगळे मोबाईल रेकॉर्ड करतातच। कोणी केला असेल त्याचा पुरावा तुमच्याकडे ठेवा आणि जेव्हा कोणी सांगितलं असेल तेव्हा आता जनतेच्या पुढे हा विषय जर आला तर त्याही पुढाऱ्याला दहशत निर्माण झालं पाहिजे की आम्हालाही कोणतरी विचारणार आहे। नाहीतर होतंय काय, आम्ही कोणतरी माझ्याजवळचं आहे, आम्ही वारंवार सांगत असतो, या ट्रॅफिकच्या बाबतीत सांगितलं असतं, टिबल जाणार आहे, चोबल जाणार आहे, कोणाला धरलं ना आम्ही सांगतो जवळ साहेब आमच्या जवळचं आहे, गाडी नवीनच आणलंय। खरं तर नियम आता सांगत असतात की लायसन असल्याशिवाय 18 वय झाल्याशिवाय आपल्याला गाडी चालवतात नाही। पालकांनी सुद्धा गाड्या अशा देऊ नये ना विद्यार्थ्यांना, ट्युशनला जा, शाळेला जा, त्याला मोटरसायकल दे। अशा घटनाही आपल्या माध्यमातून आपल्यातर्फे होऊ नये। ही झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या घटनेत जे जे कोणी समाविष्ट असतील अशा प्रत्येकांचा प्रामाणिकपणाचा छडा लागला पाहिजे आणि त्यांना निश्चितपणानं जास्तीत जास्त जेवढी शिक्षा करता येते ते केली गेली पाहिजे। ही घटना घडली, मला ज्ञात झाल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आपण त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी इथून पहिल्यांदा मेलद्वारे सगळे मेसेज टाकले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मेल टाकले आणि मी नंतरच्या कालखंडात गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांची खास भेट घेऊन उमरगा शहरांची काय अवस्था झाली या बाबतीतलं विवेचन सुद्धा त्यांच्या पुढे केलेलं आहे। त्यांच्याही वतीनं असं आश्वासित केलं की अशा गुन्हेगारांना सोडलं दिलं जाणार नाही, जास्तीत जास्त शिक्षा का करता येते आणि कायद्यानं सुव्यवस्था कशी राबवता येते त्या अनुषंगानं कारवाई केली जाईल असं त्यांनीही आश्वासित केलंय। तेव्हा मीही तुम्हाला सांगू नम्रपणानं सगळ्यांना सांगू इच्छितो, प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला खास करून, आपण आपली ड्युटी करत असताना ती प्रामाणिकपणा करतात, पण त्यातल्या त्यात
अशा पद्धतीचं गैरवर्तन करणार आहेत त्यांना शिक्षा देण्यासाठी सुद्धा कायद्यानं केसेस झाले पाहिजेत आणि असं जर होत गेलं तरच या असल्या अनैतिक घटनांना आळा बसेल आणि कुणाची हिंमत होणार नाही. नाहीतर कुणीतरी कुणाचा पाठराखा झाला की त्याला बळ मिळत असतं. असं बळ देण्याचं काम कुठल्याही लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणाने करू नये अशी शपथच लोकप्रतिनिधी घ्यावं या मताचं मी आहे. आणि जेणेकरून मग पुन्हा अशा घटना होणार नाहीत. एक गोविंदवर झालेली घटना आहे, त्याच्या आधी एक मर्डर झाला होता. ते कशाच्या माध्यमातून छोट्या छोट्या टोळी युद्धाच्या माध्यमातून बंदूक घे सुराग घे आणि निर्ढावल्यासारखं फिरत आहेत. त्यांना जेव्हा सापडल्यानंतर जी कारवाई व्हायला पाहिजे सक्षमपणाने ती झाली गेलेली आहे. त्याच्यामुळे असं बळ वाढत असतं. तेव्हा पोलीस प्रशासनानं यात कडक कारवाई करावी, अवैध धंदे तात्काळ बंद करावेत ही एक मी या माध्यमातून आपल्याला सूचना करतो. आणि इतक्या मोठ्या संख्येने आपण सुद्धा माताभगिनी आलात या गोष्टीचा निषेध करण्यासाठी. जोपर्यंत आपण मी एकवटणार नाही तोपर्यंत आपलंही बळ करणार नाही. आणि आता आपल्या या बळाच्या माध्यमातून ही शेवटची घटना उमरगा लोहारा तालुक्यातली असेल अशा पद्धतीचं वातावरण या शहरात आणि या तालुक्यात व्हायला पाहिजे एवढी विनंती करतो आणि थांबतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.